नमस्कार मंडळी, या जेवायला. आता मी जेवण करतोय. आपली जुनी पद्धत. तुम्ही म्हणाल हे काय केलंय. आता तुम्हाला सांगतो, बऱ्याच लोकांना अन्न पचन क्रियेसाठी भरपूर प्रॉब्लेम होतो. त्यांना खाल्लेलं पचत नाही. कारण आपल्या जुन्या पिढीतल्या लोकांनी सांगितलेलं आहे, वडीलधारी जे लोक आहे, आजी आजोबा पूर्वज जे आपले आहेत, त्यांनी सांगितलं होतं की अन्नाचा एक घास 32 वेळा चावून खावा. पण एवढा वेळ कोणाला नाही आजच्या धावपळीच्या जीवनात. 32 वेळा कुठला चावतात. त्याच्यामुळे पचनक्रिया संबंधित भरपूर प्रॉब्लेम लोकांना होतात. आणि त्याच्यासाठी एक उपाय म्हणजे आमची जुनी पद्धत. आता तुम्ही म्हणाल हे काय करायला लागलाय म्हणून. हे बघा, ही चपातीचे असे तुकडे करायचे बारीक, भुगा किंवा आम्ही त्याला काला म्हणतो. असं बारीक करायचं, तुकडे करायचे, त्याच्यात वरण घालायचं, आमटी भाजी काय असेल ते, आणि पट 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 खायचं. 2 मिनिटात जेवण संपतंय. कुठं ते टोचत बसायचं, वाटीत बुडवा, हे खावा. त्यापेक्षा असं खाऊन बघा, मस्त मजा येते. आणि पचनक्रियेला एकदम जबरदस्त. एकदा करून बघा कसं वाटतंय बघा. धन्यवाद.